नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेली काही दिवस आपण रोज बघतोय की उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ सुरू आहे। कोट्यावधी लोक तिथं स्नान करतायत, आशीर्वाद घेतायत, भक्तिभावानं तिथं दाखल होत आहेत प्रयागराजमध्ये। भारतभरातून नागरिकांची अक्षरशः तिथं रीघ लागलेली आहे। केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भक्त महाकुंभात डुबकी घेण्यासाठी तिथं जात असल्याचं आपण रोज वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बघतोय। रोज काही कोटी लोक स्नानाचा लाभ घेत आहेत। देशात एका बाजूला इतकं पवित्र महाकुंभ होत असताना दुसरीकडे मात्र आपल्याच देशातले काही महाभाग या महाकुंभाला दूषणं देण्याचं काम करत आहेत। त्यात आघाडीवर आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी। ममता बॅनर्जी यांनी या महाकुंभाला महाकुंभ असं न संबोधता महाकुंभाला त्या मृत्युकुंभ असं म्हणतात। लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं महाकुंभावर टिप्पणी केलेली आहे। याची काही गरज नाही, हे सगळं निरर्थक आहे असं त्यांचं मत आहे। आणि या सगळ्या महाकुंभाच्या नियोजनावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार अखिलेश यादव यांनी सुद्धा आपलं मत अशाच पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे। स्वतः महाकुंभात दर्शनासाठी जायचं, स्नान करण्यासाठी जायचं, त्याचे फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, ते समाज माध्यमांवर व्हायरल करायचे, इव्हेंट करायचा एक प्रकारे, VIP वागणूक घ्यायची आणि दुसरीकडं या महाकुंभाला नावं ठेवायची। हिंदू धर्म, हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा, हिंदू धर्मातली धार्मिक कार्य याच्याबद्दल समाजामध्ये आग ओकायची, अशा पद्धतीचं काम हे अशा पद्धतीचे नेते, अशा प्रकारचे नेते विशेष करून करताना आपल्याला दिसून येतात। याच्या मागचं कारण काय आहे तर एकच कारण स्पष्ट आहे की मुस्लिम मतांचं लांघून चालन। हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा याला नावं ठेवायची आणि आपल्या पदरात, आपल्या पक्षाच्या पदरामध्ये 4 मतं कशी जास्त पडतील याचा विचार करत बसायचा, हीच यामागची भूमिका अशा नेत्यांची आहे। आणि ती आता दडून राहिलेली नाही। कारण आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या निवडणुका काही महिन्यानंतर तोंडावर आलेल्या आहेत। लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर ज्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा NDA जे काही मतदान या NDAला झालं ते बघता अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांच्या पायाखालची वाळू ही घसरलेली आहे। या उद्वेगातून त्यांनी महाकुंभासारख्या पर्वावर टीका करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे स्वतः जायचं, स्वतः दर्शन घ्यायचं, अंघोळ करायची, हे सगळ्या प्रथा परंपरा पाळायच्या, मात्र माध्यमांमध्ये काही बडबड अशी करायची की त्यातून समाजात एक प्रकारे संभ्रम निर्माण होईल। तो कसा निर्माण होईल याची दक्षता घ्यायची, हीच भूमिका अशा नेत्यांची राहिलेली आहे। आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनन्वित असे अत्याचार केलेले होते। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डांबून ठेवून मारहाण केलेली होती। ज्या मतदारसंघामध्ये, ज्या विभागात, ज्या वॉर्डात हिंदुत्ववादी उमेदवाराला जास्त मतं पडलेली आहेत त्या विभागात नागरी सुविधा या ममता बॅनर्जींनी बंद केलेल्या होत्या। लोकांच्या दारात कचऱ्याचे ढीग टाकले जात होते, प्यायचं पाणी बंद केलेलं होतं। अशा पद्धतीचा छळ त्यांनी त्यांच्या राज्यात केला आणि महाकुंभाच्या या सगळ्या पर्वामध्ये काही अप्रिय घटना घडल्या, आगी लागल्याच्या घटना घडल्या, चेंगराचेंगरी झाली, काही मृत्यू झाले, लोक हरवले। आता एक गोष्ट निश्चित आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत आणि त्यासाठीच उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकार यांनी प्रचंड प्रमाणावर उपाययोजना केलेल्या आहेत। परंतु एका गावात, एका शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोटीच्या घरामध्ये लोक जेव्हा येतात तेव्हा काही ना काहीतरी घटना या घडतच असतात। याचा अर्थ अशा घटनांचं समर्थन करणं असा अजिबात होत नाही। अशा घटना या घडायला नकोतच आणि अशा घटना घडाव्यात असं कुणालाही वाटत नाही। परंतु ज्या घटना दुर्दैवानं घडल्या त्याचं राजकारण कसं करायचं आणि त्याचं भांडवल करून आपल्याला 4 मतं कशी मिळतील हे बघायचं, हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन इथं आपल्याला अधोरेखित करता येईल। यासाठीच ममता बॅनर्जी असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील, अखिलेश यादव असतील, अशा पद्धतीचे नेते या महाकुंभावर तोंडसुख घेताना आपल्याला दिसत आहेत।
आपल्या राज्यात काय जळतंय, आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिक जो आहे तो सुरक्षित आहे का, त्याला नागरी सुविधा आपण देऊ शकतो का, जो आपल्याला विरोध करतो, जो आपल्या विचाराला विरोध करतो, त्याला विचारानं विरोध करण्यापेक्षा त्याची कोंडी करून, मारहाण करून, डांबून ठेवून त्याची अडवणूक करण्याचं काम हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. आणि हाच इतिहास हा ममता बॅनर्जी यांचा राहिलेला आहे. इतक्या वर्षानंतर महाकुंभ होतोय आणि केवळ भारतातले हिंदू महाकुंभात सहभागी होण्याकरता येतात असं नाही, तर जगभरातल्या अनेक देशांमधले नागरिक या महाकुंभामध्ये स्नान करण्यासाठी येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आत्तापर्यंत असे काही हजारो लोक येऊन गेलेली आहेत. अजूनही त्यांची रीग लागलेली आहे. 20-20 किलोमीटरपर्यंतची वाहनांची रांग तिथं लागलेली आपण बघितलेलं आहे. अक्षरशः इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आल्यामुळं तिथल्या व्यवस्थेवर ताण येणं हे स्वाभाविक आहे. परंतु त्याचं राजकारण करत बसण्यापेक्षा जी सोय स्थानिक सरकारनं, स्थानिक यंत्रणेनं केलेली आहे लोकांसाठी, त्या सोयीचं समर्थन करणं, त्याचं कौतुक करणं हे इथं महत्त्वाचं आहे. मात्र अशा नेत्यांकडून असं समर्थन स्वप्नातसुद्धा होणार नाही. कारण जळी स्थळी काष्टी पाषाणी यांना फक्त आणि फक्त राजकारण सुचतं आणि त्यातून मुस्लिम मतं ही आपल्याला कशी मिळतील हेच गणित, हेच बेरजेचं राजकारण सतत डोक्यात असल्यामुळं धार्मिक कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्याकडे त्याच चष्म्यातून बघायचं ही सवय या नेत्यांना लागल्यामुळं महाकुंभासारख्या पवित्र पर्वाला हे दूषण देण्याचं काम करतायत. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाहीत असं म्हणतात. त्या पद्धतीनं अशा नेत्यांनी कितीही बोंब ठोकली तरी याचा कसलाही परिणाम समाजामध्ये होत नाही. रोज लोकांचा ओघ हा प्रयागराजकडं वाढतानाच आपण बघतोय. रोज कोट्यावधी लोक हे स्नान करण्याकरता तिथं जात आहेत, दर्शन घेत आहेत अगदी भक्तिभावानं. याचा कसलाही परिणाम हिंदू धर्मातल्या भक्तांवर अजिबात झालेला नाही. लोकसभा निवडणुका असतील किंवा त्यानंतर झालेल्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका असतील, याचा जर निकाल आपण बारकाईने बघितला, या निवडणुकांमध्ये या देशातल्या जनतेनं, त्या विभागातल्या लोकांनी कशा पद्धतीनं मतदान केलेलं आहे त्यातून हे लोक अजून शिकलेले नाहीत. हिंदू धर्माला जितकं तुम्ही नावं ठेवाल, हिंदू धर्माची जितकी तुम्ही छितूटक कराल, तितका हिंदू समाज हा अशा प्रवृत्तीच्या विचारांच्या पक्षाच्या विरोधात जाणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याची सुरुवात ही काल झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून झालेलीच आहे आणि त्यात भरीसभर म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनं त्यात भर घातलेली आहे. महाराष्ट्रानं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार प्रचंड अशा बहुमतानं निवडून दिलेलं आहे. शीतावरून भाताची परीक्षा करता येते. एखाद्या राज्यातल्या लोकांचा मूड काय आहे हे लक्षात येतो. त्यानंतर दिल्लीच्या निवडणुका पार पडल्या आणि निकाल लागल्यानंतर दिल्लीत सुद्धा तब्बल 27 वर्षानंतर हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार हे दिल्ली विधानसभेमध्ये बसलेलं आहे. याचा अर्थ समजून घेऊन ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या विचारसरणीच्या नेत्यांनी इथून पुढच्या काळामध्ये राजकारणाची दिशा काय असावी हे ठरवण्याची गरज आहे. मात्र समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी मूर्खाची लक्षणं दिलेली आहेत आणि पडत मूर्खाची सुद्धा लक्षणं दिलेली आहेत. आता आपणच ठरवा ही सगळी मंडळी कुठल्या प्रकारात, कुठल्या लक्षणांच्या प्रकरणात बसतात ते, आणि आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.